मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्याला जे आहे ते यश मिळालं आहे। आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील संविधान चौकात जे आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे साखळी उपोषण सुरू आहे। 5वा दिवस आहे। आपण जर बघितलं असेल तर आपल्यासोबत जे आहेत ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाळे सर एकंदरीत काय सांगाल तुम्ही? जर GR ला जर बघितलं असेल तर आपण समर्थन दिले आहे, कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद दिसत आहे। या संपूर्ण कायदेशीर याच्यावर चर्चा झाली पाहिजे या संदर्भात जे आहेत लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे। तर छगन भुजबळ या संदर्भात जे आहे ते न्यायालयात जाणार आहेत, कसं बघताय याकडे आपण? हे बघा कसं आहे की ओबीसी हा राज्यातील 60% समुदाय आहे आणि याच्यामध्ये एवढ्या मोठ्या जातीचा समावेश असल्यामुळे अनेक नेते ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता काम करत असतात आणि हे काम करत असताना नेत्यांमध्ये मतमतांतर असू शकते, त्याच्यात काही वावगं नाही आहे। आणि म्हणून काल सायंकाळी आमच्या हातामध्ये हा शासन निर्णय मिळाल्यानंतर प्रत्येकच नेते त्याचा अभ्यास करून राहिलेले आहे आणि आपापल्या तर्काप्रमाणे त्याचा अर्थ काढत आहे। आम्हाला सुद्धा काल सायंकाळी जेव्हा हा शासन निर्णय मिळाला, आम्ही आमच्या कायदेतज्ञांसोबत आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा केली, त्याचं अवलोकन केलं आणि हे सर्व केल्यावर आम्ही या निष्कर्षावरती आलेलो आहोत की या शासन निर्णयाने ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही किंवा सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा कुठेही उल्लेख या शासन निर्णयामध्ये नाही। सध्या म्हणजे त्यांनी हा शासन निर्णय काढताना 2000, 2012 आणि 2024 हे तीनदा जे SC, ST, OBC, VJNT, SBC या 5ही जातीला जात प्रमाणपत्र काढणे आणि त्याची वैधता तपासून घेणे याच्याकरता जी नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीच्या अधीन राहून त्या कुठल्या मराठा जातीच्या व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल त्या व्यक्तीला त्याच्या वंशावळीतील नातेसंबंधातील कुठल्या तरी व्यक्तीजवळ कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे हे दाखवावं लागेल। ज्या नातेवाईकाजवळ कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे त्या नातेवाईकांनी त्याचं एक ॲफिडेव्हिट करून दिलं पाहिजे की आमच्या वंशावळीतील ही जी काही नातेमंडळी आहे या नातेमंडळीमधला हा एक आहे आणि माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्यामुळे या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही। अशा प्रकारचे 2 कागद त्या व्यक्तीने सादर केले, तो अर्जच नाही करू शकत। पुढे त्याचा तपास होईल, मग व्हॅलिडिटी होईल, ती गोष्ट वेगळी, पण पहिले अर्ज करण्याकरता ह्या 2 कंडिशन फुलफिल केल्या पाहिजे। आजही तोच नियम आहे। ज्या ओबीसी समाजामध्ये 400 जाती येतात त्या 400 जातीपैकी कुठल्याही जातीला जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर वंशावळ जोडावी लागते। 1967च्या पूर्वीचा पुरावा द्यावा लागतो आणि या वंशावळीतील या नातेसंबंधानुसार आम्ही या जातीचे आहोत म्हणून आम्हाला या जातीचं प्रमाणपत्र द्या आणि मग त्याची तपासणी करून गेल्यावर जेव्हा ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळते तेव्हाच तो ओबीसीचे लाभ घेण्याला पात्र ठरतो। तीच पद्धत याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे। नवीन सरसकट कोणाच्या कास्ट सर्टिफिकेटवर मराठा लिहिला त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा उल्लेख नाहीये। त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही। जर ओबीसीच्या आरक्षणाला एकाकडे धक्का लागला, मार्ग पुन्हा एकदा सरकारने बदलवला तर कसं करायला? नाही, आता तर शासन निर्णय आपल्या हातात आलेला आहे। पुढे आम्ही जेव्हा जेव्हा ओबीसीवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ शकते असं आम्हाला वाटते तेव्हा आम्ही आंदोलनाकरता सज्ज असतो। काय आमची जी पहिल्या दिवशीपासून म्हणजे 2 वर्षापूर्वी पण जी मागणी होती आणि आता सुद्धा आंदोलन ज्या दिवशी आम्ही सुरू केलं त्या दिवशीपासून जी मागणी आहे त्याच्यावरती आम्ही आजही कालही ठाम होतो, आजही ठाम आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। दुसरं असं आहे की सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये। या पूर्ण शासन निर्णयात सरसकट शब्द कुठेही नाहीये आणि सरसकट प्रमाणपत्र न निर्गमित केल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्काही लागत नाही आणि म्हणून याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे। जी जुनी पद्धत आहे तीच कायम ठेवलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही बिलकुल शाश्वत आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे।
हे मी जाहीररित्या सांगू शकतो. कुठले पाऊल का असणार आहे आपले, कारण की आता आपलं साखळी उपोषण सुरू आहे, 5वा दिवस आहे, कसं बघताय? हे आमच्या 14 मागण्या आहेत. काल सरकारने फक्त एका मागणीवरती निर्णय घेतला. आमच्या उर्वरित 13 मागण्यांचं काय? या 13 मागण्यांच्या बाबतीत सरकार जोपर्यंत आमच्याशी चर्चा करणार नाही, त्यांचं शिष्टमंडळ येणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. हे होते आपल्यासोबत बमनराव तायवाळे, राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष जे आहेत. आणि आपल्या जे वेगवेगळ्या मागण्या, त्या मागण्याला जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही, शिष्टमंडळ भेट नाही, तिथपर्यंत साखळी उपोषण सुरू असणार असल्याचे जे मत बमनराव तायवाळे यांनी व्यक्त केलेले आहे. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.